शुद्ध माती तर शेती अभियान. नमस्कार, मी कृषी मित्र निलेश वायभासे आपल्या SV ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. आज आपण दौंड तालुक्यातील राहू गावात आहे. तर राहू गावात येण्यापाठीमागचं कारण असं होतं, ही जी बाग तुम्ही पाहताय जवळजवळ किती झाडे, ती 2000 झाडांच्या आसपास ही नवीन लागवड आपल्याला दिसते. ही नवीन लागवड ही पूर्णपणे SV ॲग्रोच्या तंत्रज्ञानावरती आधारित आपण आता सुरुवातीपासूनच याला पूर्ण ट्रीटमेंट देतोय आणि त्या पद्धतीने पुढची वाटचाल याची असणार आहे. तर आपल्यासोबत या क्षेत्राचे मालक हे डाळिंब बागाचे मालकही आपल्यासोबत आहेत. तर त्यांचे नाव आपण जाणून घेऊयात. दत्तात्रय ज्ञानोबा शिंदे राहू, दत्तात्रय ज्ञानोबा शिंदे राहू आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र किरण जगदाळे साहेब आपल्यासोबत आहेत. या बागेचं पूर्ण जे नियोजन आहे ते नाळे साहेब असतील, डुबल साहेब असेल किंवा मी असेल, SV ॲग्रोची जी सगळी यंत्रणा असेल त्या यंत्रणेमार्फत आपले थोडंसं याचं नियोजन सुरुवातीपासूनच चालू आहे. बाग ही जवळजवळ 8 महिन्याची झालेली आहे. 8 महिन्याची बाग झालेली असताना आपण थोडंसं स्टॉपिंगवरती काळीवरती काम करत चाललोय. एक खोड पद्धती ठेवण्यापाठीमागचा उद्देश असा होता की बागेची डेव्हलपमेंट चांगली झाली पाहिजे, की 1 किंवा 2 जास्तीत जास्त 2 खोडं आपण ठेवण्याचा प्रयत्न यासाठी केले गेलेलं आहे. बागेची डेव्हलपमेंट चांगली झाली पाहिजे. या बागेचं नियोजन SV ॲग्रो तंत्रज्ञानाच्या आधिपत्याखाली चालू आहे. SV ॲग्रो जे नॅनो तंत्रज्ञान आहे त्याचा सुरुवातीपासूनच वापर यासाठी केले गेलेला आहे. सुरुवातीला आपण लागवडीच्या वेळेसच फ्रुटर, कॅन्टर आणि मिस्टर ग्रीनचा वापर यासाठी केले गेलेला होता. त्यासोबत दर 15 दिवसांनी कीटोन मिस्टर मायक्रोची फवारणी याला रेग्युलर चालू आहे डेव्हलपमेंटसाठी. एक 6 महिन्याचे झाल्यानंतर याची एक म्हणजे आपण नॉर्मल छाटणी म्हणतो ती आपण साधारणतः करून घेतली होती. आपली खोड विरळणी करून घेतली होती, जेणेकरून भविष्यामध्ये जे आपल्याला उत्पन्न घ्यायचं त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. अशाच पद्धतीने बागेचं तंत्रज्ञान, डाळिंब बागेचं तंत्रज्ञान लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आपण आता पाहत जाणार आहोत. इथून पुढचा प्रवास आपला वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या बागेंवरती असणार आहे. तर आपण याच पद्धतीने पुढे आपण जात राहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण शिंदे साहेबांना विचारू शकतो, समाधानी SV ॲग्रोचं तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का? हो, वापरलं पाहिजे. जमीन भुसभुशीत होते, आठवड्यांची संख्या वाढते. थोडक्यात म्हणजे काय, शिंदे साहेबांचं असं म्हणणं आलंय की हे जे इको नॅनो तंत्रज्ञान आहे ते जमिनीवरतीच काम करतं. समृद्ध माती तरच शेती हेच अभियान घेऊन कंपनी गेल्या 10 वर्षापासून मार्केटमध्ये काम करते आणि आपण आता इतर बागेंनाही भेटी देत जाणार आहोत. आता आपण दौंड तालुक्यामध्ये आपल्याला शिरूर भागातील काही बागा पाहिजेत, त्यासोबत आपण नगर भागातीलही काही बागा पाहणार आहोत की ज्या हार्वेस्टिंगला आहेत. धन्यवाद. नमस्कार, आज आपण वेगवेगळ्या भागामध्ये फिरत आहोत. SV ॲग्रो जे नॅनो तंत्रज्ञान आहे त्या नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून बागा कशा आलेल्या आहेत हे पाहण्यासाठी आपण वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये फिरत आहोत. आता आपण दौंड तालुक्यातील राहू गावात आलेलो आहेत. तर राहू गावातील शेतकरी आपल्या सोबत आहेत. तर पाहूयात काय म्हणतात ते SV ॲग्रो नॅनो तंत्रज्ञाना संदर्भामध्ये. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव आणि गावाचं नाव सांगताय? किरण जगदाळे, राहू, तालुका दौंड. किरण जगदाळे साहेबांच्या बागेवरती आपण आहोत, राहू गाव, तालुका दौंड. तर मला सांगा, ह्या बागेला या तुम्ही SV ॲग्रोचं तंत्रज्ञान वापरले गेलेले आहे, तर कशा पद्धतीचा वापर झाला काय सांगता येईल थोडक्यात? नाळे साहेबांनी ज्यानुसार सांगितलं त्यानुसार आम्ही ट्रीटमेंट. नाळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे घेतो. नाळे साहेब, मला सांगा, याला बेसल डोसमध्ये आणि स्प्रेइंगमध्ये SV ॲग्रोचं कोणतं तंत्रज्ञान वापरले गेलेले आहे? फ्रुटर 300 ग्रॅम, कॅन्टर 50 ग्रॅम, मायक्रोजी 50 ग्रॅम आणि ग्रीन 1 किलो ह्या पद्धतीनं आपण बेसल डोस भरलेला आहे. आणि शेटिंगसाठी फ्लोरा, कीटोन आणि मिस्टर मायक्रो हे 3 प्रोडक्ट वापरलेले आहेत. त्यानंतर मुळी चांगली डेव्हलप होण्यासाठी 59K ड्रीप हे प्रत्येक महिन्याला आपण बागेला दिलं आहे. 59 SV कोणसाठी असं आपल्याला म्हणता येईल का? SV 59 आणि SVK ड्रीप असं 2 प्रोडक्ट आपण मुळी डेव्हलपसाठी आणि अपटेकिंगसाठी वापरलेले आहेत. त्यानंतर साईजसाठी SV शुगर बन हे आपण वापरलेलं आहे. एकंदरीत काय म्हणता येईल, यांनी जे आता नावं सांगितले आपल्याला काही प्रोडक्ट SV ॲग्रोच्या, त्या बागेला तुम्ही जेव्हा समाधान वाटतंय का तुम्हाला? काही समाधान नक्की. नुसतं हे म्हणतात म्हणू नका, पण तुम्ही खरं समाधान आहेत का? समाधान. काय म्हणता शिंदे साहेब? समाधानी. शेटिंग चांगली झाली. अच्छा. प्लस झाड हे शेटिंग. अच्छा. ग्रोथही चांगली आहे. तर एकंदरीत काय, हा जो आढावा घेत असताना आपण जो फिरतोय
तर शेतकरी हा समाधानी आहे. एस व्ही ॲग्रो जे नॅनो तंत्रज्ञान आहे ते नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी काय झालेला आहे निश्चितच समाधानी दिसत आहेत. आपण मातीवरती काम करतोय. परत मी तेच तुम्हाला सांगतोय की एस व्ही ॲग्रोचं नॅनो तंत्रज्ञान पूर्णपणे मातीवरती काम करतं. माती जोपर्यंत बलवान होत नाही तोपर्यंत कुठलेही पीक जोमदार येणार नाही. याच्यावरतीच गेली 10 वर्षापासून कंपनी काम करते. समृद्ध माती तर शेती हे अभियान घेऊनच कंपनी मार्केटमध्ये काम करते. शेतकरी साक्षर झाला पाहिजे. शेतकरी साक्षर होऊन स्वतः हुशार होऊन आपलं उत्पन्न वाढीसाठी तर झटला पाहिजे. याच्यावरतीच कंपनी आज काम करते. तर शेतकरी सगळे समाधानी आहेतच. धन्यवाद. चला तर मग आज आपण परत एकदा गुन्हाटच्या बागेवरती आलेलो आहेत आणि गुन्हाटच्या बागेवरती शेतकरी दादा आपल्या सोबत आहे. चर्चा करूयात एस व्ही ॲग्रोचं तंत्रज्ञान या बागेसाठी कसं पद्धतीने वापरले गेले ते. नमस्कार दादा, आपलं नाव आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहेत त्या गावाचं नाव सांगताय? मच्छिंद्रनाथ बाळासाहेब जिटे, गावाचं नाव गुन्हाट, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावात आता आपण आहे. आता आपण हा बाग जो पाहतो ह्या बागेला गेल्या 1-2-3 वर्षापासून वाटतं एस व्ही ॲग्रोचं तंत्रज्ञान वापरलं जातंय. बाग निम्मा हार्वेस्ट झालेला आहे. काही माल आता शिल्लक आहे. त्या संदर्भात आपण त्याची चर्चा करणारच आहोत. पण तत्पूर्वी एस व्ही ॲग्रोचं तंत्रज्ञान काय वापरलंय काय नाही ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. तर दादा मला सांगा, एस व्ही ॲग्रोचं याला जे तंत्रज्ञान आहे ते तुम्ही रेस्ट पिरियड पासून वापरता की नंतर वापरताय? रेस्ट पिरियडला आपण काय करतोय? आमचे जाधव साहेब आहेत ते औषधं खतं ते लिहून देतात तेच. मला पण बरेचसे नावं माहीत नाही त्याच्यातली, पण मिस्टर ग्रीन हे मला माहिती आहे, हे मी वापरतो याला. राजकुमार जाधव साहेब जे सांगतात तेच ते करतात हे ना, असं त्यांचं म्हणणं. त्यांना बरेचशी प्रोडक्टची नावं माहीत नाहीत, पण नेमकं काय वापरतात नाळे साहेबांच्या तोंडून आपण ऐकून घेऊ. सांगा, रेस्ट पिरियड मध्ये आपण कुठल्या प्रकारे काम करतो याच्यावरती या बागेवरती? रेस्ट पिरियड मध्ये आपण काडी तयार करण्यासाठी किटोनचा स्प्रे घेतलेला आहे. त्यानंतर मिस्टर मायक्रोचा पण स्प्रे आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर बेसर डोसमध्ये जे रेस्ट पिरियडचा बेसर डोस असतो त्याच्यामध्ये ग्रीन 2 किलो, त्यानंतर फ्रुटर 300 ग्रॅम, कॅन्टर 50 ग्रॅम आणि मायक्रोजी 50 ग्रॅम ह्या पद्धतीनं आपण बेसर डोस या बागेला भरलेला आहे. त्यानंतर बाग चालू झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपण गोडी छटणी करतो त्यावेळेस पण हाच डोस आपण बागेला भरलेला आहे. आणि ह्याच्यासाठी शेटिंगसाठी फ्लोरा, किटोन आणि मिस्टर मायक्रोचा स्प्रे आपण याच्यासाठी वापरलेला आहे. आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला मुळी चांगली चालण्यासाठी SV59, SVK ड्रिप हे 2 प्रोडक्ट प्रत्येक महिन्याला आपण या बागेला दिलेले आहेत. त्यानंतर साईजसाठी शुगरबन हे प्रोडक्ट आपण वापरलेलं आहे. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात कलर, गोडी आणि शायनिंग येण्यासाठी साईज बिल्डर हे प्रोडक्ट आपण वापरलेलं आहे. अशा पद्धतीनं एस व्ही ॲग्रोचे पूर्ण नॅनो टेक्नॉलॉजी ह्या बागेसाठी आपण वापरलेले आहे. म्हणजेच काय असं सांगता येईल की जे एस व्ही ॲग्रोचं जे ब्रीदवाक्य आहे, समृद्ध माती तरच शेती, आपण काम करतो मातीवरतीच आणि माती समृद्ध झाल्याशिवाय पीक चांगलं येणार नाही, या संदर्भातच त्यांनी रेस्ट पिरियड पासूनच त्याच्यावरती काम करून अतिशय चांगल्या पद्धतीचा माल पण काढले गेला आहे. तर मला सांगा दादा, कालच आपले हार्वेस्टिंग झालेले किती टन माल गेलेला आहे? 7 टन व्यापाऱ्याला गेला, 139 रुपये रेटनी. 139 रेटनी काल 7 टन माल. फक्त तो ठोकळ माल होता, मोठा माल होता, 450-400 ग्रॅमचा जो माल होता तोच गेलेला आहे. बराचसा माल अजून बागेवरती बाकी आहे आणि तोही मला वाटतं अजूनही 8-9 टन माल बागेवरती आहे. तर मला सांगा, एस व्ही ॲग्रोचं जे नॅनो तंत्रज्ञान आहे त्या संदर्भात समाधानी आहात तुम्ही? एकदम. महाराष्ट्रातला शेतकरी आपल्याला पाहतोय, त्याच्याविषयी काही शंका नाही. एस व्ही ॲग्रोविषयी, एस व्ही ॲग्रोच्या तंत्रज्ञानाविषयी दादांना काहीच शंका नाही. तर बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे 100%. आता एकंदरीत सगळ्याच बागेसाठी फ्रुटर, कॅन्टर, मायक्रो जी, मिस्टर मायक्रो आणि किटोनचे स्प्रे झालेले आहेत. तर एकदम समाधानी आहात? 100%. नक्कीच. धन्यवाद सर. तर आज आपण परत दुसऱ्या देऊळगाव स्थितीतल्या दुसऱ्या बागेत आलेलो आहेत. एसव्हीचं जे तंत्रज्ञान आहे ते कितपत खरं ठरतंय हे आज परत एकदा आपण पाहणार आहोत. हार्वेस्टिंग चालू असताना आज फळाची साईज आहे आपल्याला दिसते. नाळे साहेबांच्या हातात डाळिंबाची फळं आहे, त्याची साईज आहे आपल्याला दिसते. पाऊसही येताना आपल्याला आज दिसतोय. तर यासाठी नेमकं शेतकरी दादांनी काय केले ते त्यांच्या शब्दात जाणून घेऊयात. नमस्कार. तर ह्या बागेसाठी आपण एसव्हीचं जे इको नॅनो तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा नेमका कोणता वापर केला गेलेला आहे थोडक्यात सांगता येईल? करून घेऊया, शेतकरी दादाशी चर्चा करूया. तर नमस्कार दादा. नमस्कार सर. आपण कोणत्या गावात येत आता? आज आपण देऊळगाव सिद्धी
देऊळगाव सिद्धीमध्ये आपण आहोत, नगर तालुक्यामध्ये आपण आहोत. ही बाग आपली किती वर्षाची आहे? ही बाग सर 3 वर्षाची आहे. 3 वर्षाची बाग आहे. आमचं जे SV ॲग्रोचं इको नॅनो तंत्रज्ञान आहे ते आपण किती वर्षापासून वापरताय? 3 वर्षापासून वापरतो आम्ही. पहिल्या वर्षापासून पहिल्या वर्षापासून आपण SV तंत्रज्ञान वापरतोय. तर आपली बाग आणि इतरांच्या जर बागा आपण पाहतो त्यात काय बदल वाटतो आपल्याला? इतरांच्या बागेमध्ये आणि आमच्या बागेमध्ये, आमच्या बागेला फळांची साईज चांगली झालेली आहे, शायनिंग वगैरे चांगली आहे. फळांची साईज चांगली आहे, शायनिंग चांगली आहे. तर मी डुबल साहेबांना विचारू इच्छितो, डुबल साहेब, आपण ह्या बागेवरती रेस्ट पिरियड पासूनच काम केलेलं आहे, बरोबर आहे? मग रेस्ट पिरियड पासून काम करत असताना नेमका इको नॅनो तंत्रज्ञानाचा वापर कसा केला गेला एक थोडक्यात सांगा. या बागेसाठी आपण SV ॲग्रो इको नॅनो तंत्रज्ञानाचा पूर्णपणे वापर केलेला आहे. पहिला बार हार्वेस्ट झाल्यानंतर आपण या बागेमध्ये काम चालू केलं. हार्वेस्ट झाल्यानंतर लगेच आपण बेसल डोस भरला या बागेसाठी. बेसल डोस भरताना प्रति झाड आपण खतांची मात्रा यासाठी दिली. त्यामध्ये आपण SV ॲग्रोचं फ्रुटर वापरलं. 300 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात आपण SV ॲग्रोचं फ्रुटर हे ग्रॅन्युअल आपण या बागेसाठी दिलं. त्याचबरोबर SV कॅन्टरचं ॲप्लिकेशन आपण प्रति झाड 50 ग्रॅम या प्रमाणामध्ये दिलं. त्याचबरोबर आपण मिस्टर मायक्रो जी जे मायक्रोन्युट्रिएंट आहे आपलं SRF टेक्नॉलॉजीने बनवलेलं त्याचा ॲप्लिकेशन आपण 50 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात आपण त्याची मात्रा या बागेला दिलेली आहे. त्यासोबतच आपण मिस्टर ग्रीन हे जे आपलं ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याची मात्रा 3 वर्षाची बाग आहे, साधारण 2 किलो प्रति झाड या प्रमाणात आपण ते दिलेलं आहे या बागेसाठी. त्यानंतर आपण स्टोरेजवर पण चांगल्या प्रमाणात काम केलेलं आहे. स्टोरेजसाठी काय केलं? या बागेसाठी आपण स्टोरेजवरही मोठ्या प्रमाणात काम केलं. काडी तयार होण्यासाठी आपण या बागेला साधारण 2 ते 3 स्प्रे SV कीटोन जे दिलेले आहेत, त्याबरोबर आपण मायक्रो न्यूट्रिएंटचा स्प्रे मिस्टर मायक्रो जे मायक्रो न्यूट्रिएंट आहे कीटोन सोबत तेही आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्याचा फायदा आपल्याला सर या ठिकाणी कळी निघण्यासाठी चांगल्या प्रमाणात झाला. हो, कळी निघण्यासाठी चांगल्या प्रमाणात त्याचा उपयोग झाला आपल्याला. कळीसाठी कशाचा वापर केलेला आहे? कळी निघण्यासाठी आपण त्यासोबतच कीटोन फ्लोरा हे आपण आपलं जे SV ॲग्रोचं फ्लोरा जे आहे त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. कीटोन फ्लोरा आणि मिस्टर मायक्रो याचा स्प्रे आपण कळीसाठी घेतलेला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपण ही साईज आपण आज मिळवलेली आहे. साधारण ॲव्हरेज साईज आपली काय आहे बागेची? साधारणतः एव्हरेज साईज आपली 300 ते 500 ग्रॅम पर्यंत मोठ्या प्रमाणात साईज आहे आपल्या. 300 ते 500 ग्रॅम पर्यंत साईज आहे. तर साईजसाठी आपण मला वाटतं शुगर बनचा वापर केला गेलेला आहे. साईजसाठी आपण शुगर बनचा वापर केलेला आहे. अच्छा. साईज बिल्डरचाही वापर या ठिकाणी केलेला आहे. SV कीटोनचाही कलरसाठी आपण चांगल्या प्रमाणात वापर केलेला आहे. यासोबत या बागेला आपण प्रत्येक महिन्याला SV59 आणि SV K-ड्रिपचं ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्यामध्ये कशासाठी केलं? मुळीसाठी केलेलं आहे. त्यानंतर ग्रीनरी ही चांगली राहिली. त्यामुळं अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना 42 वर टेम्परेचर गेलेलं असताना ही साईज आपल्याला यावर्षी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत मी शेतकरी दादालाच विचारू इच्छितो, दादा आज महाराष्ट्रातील प्रत्येक डाळिंब शेतकरी असतो मला पाहतं, हे जे इको नॅनो तंत्रज्ञान आहे SVचं त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, नक्कीच समाधानी आहेत आम्ही. नक्कीच समाधानी आहे. हो. बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे? वापरलंच पाहिजे. नक्कीच वापरलं पाहिजे. वापरलंच पाहिजे. तर देऊळगाव सिद्धीचे शेतकरी अतिशय समाधानी आहेत. त्यांचं समाधान चेहऱ्यावरून आपल्याला दिसतंय. हसतमुख चेहरा दादांचा आहे. तर आज आपण नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी या गावामध्ये, नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यासोबत आपले शेतकरी पण आहेत, शेतकरी दादा पण आहेत. नमस्कार. माझे नाव शिवाजी बापूराव इंगळे, राहणार देऊळगाव सिद्धी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर. तर आज आपण इंगळे दादांसोबत आपण आहोत. तर इंगळे दादा, आपल्या बागेला एकंदरीत किती वर्ष झालेली आहेत? 11 वर्ष झाली. आपण 11 वर्षापासून बागेचं उत्पन्न घेतोय. तर 11 वर्षापासून आपण बागेचं उत्पन्न घेत असताना 1-2 वर्षापासून आपलं SV ॲग्रोचं नॅनो तंत्रज्ञान आपण वापरतो. तर ह्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर आपल्या बागेत काय बदल जाणवतात ते थोडक्यात सांगता येईल? हो, भरपूर बदल. कलर, शायनिंग आणि झाडाचा ग्रोथ बी वाढला. आणि कलर, फ्लॉवरिंग हे सगळ्या गोष्टी आणि बेसल डोसमुळे बी खतांचे एकदम रिझल्ट भारी आले. आता बेसल डोसचा जर आपण विचार केला तर बेसल डोस मध्ये काय काय वापरलं काय सांगता येईल? सांगता येईल, पण आपले ते डुबल साहेबांनी जे मला सांगितलं त्या पद्धतीने मी ते वापर केला. डुबल साहेब, मला सांगा की बेसल डोस मध्ये आपण नेमकं कोणत्या खतांचा किंवा कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर याच्यामध्ये केला गेलेला आहे? या प्लॉटसाठी आपण SV ॲग्रोच्या इको नॅनो तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. त्यामध्ये आपण SV ॲग्रोचे SV फ्रुटर हे खत, त्याचबरोबर SV कॅन्टर, मिस्टर मायक्रो जी आणि मिस्टर ग्रीन
या खतांचा वापर आपण बेसल डोसमध्ये केलेला आहे. प्रमाण सांगता येईल का त्याचं, काय घेतलं होतं आपण? या बागेसाठी आपण SV ॲग्रो इको नॅनो तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. साधारण 11 वर्षाची बाग आहे ही. त्यामध्ये SV फ्रुटर हे खत आपण एकरी प्रति झाडाप्रमाणे 300 ग्रॅम प्रति झाडाप्रमाणे दिलेलं आहे. त्याचबरोबर कॅन्टर 50 ग्रॅम प्रति झाडाप्रमाणे दिलेलं आहे. त्याचबरोबर SV मिस्टर मायक्रो जी 50 ग्रॅम प्रति झाडाप्रमाणे, त्याचबरोबर मिस्टर ग्रीन हे खत प्रति झाड 2 किलो या प्रमाणात आपण दिलेलं आहे. ह्या साऱ्या खतांचा वापर आपण बेसल डोस मध्ये केलेला आहे, बरोबर आहे? तर बेसल डोस मध्ये याचा वापर केल्यानंतर दादा मी तुम्हाला विचारेल की 11 वर्ष झाला आपण बाग करतोय, पण हा डोस भरल्यानंतर बागेत काय बदल जाणवतात का तुम्हाला? भरपूर बदल जाणार सर. काय काय बदल जाणवतात आपल्याला? झाडांची ग्रोथ वाढली, फळांची शायनिंग ती म्हणजे मला जी 9 वर्षे भेटली नाही ती 2 वर्षापासून भेटायला लागली. म्हणजेच आपल्याला गेल्या 11 वर्षापासून आपण बाग करतोय, जे 9 वर्ष आपल्याला जे अनुभव आले नाही ते अनुभव अवघ्या 2 वर्षामध्ये तुम्हाला हे इको नॅनो तंत्रज्ञान वापरल्यानंतर आलेले. साईज साठी काय केलेले तुम्ही? यासाठी साईज साठी आम्ही जमिनीतून शुगर बन सोडले एकरी 5 लिटर. शुगर बन सोडले, अच्छा. अजून काय केलेले? साईज बिल्डर शेवटच्या टप्प्यामध्ये साईज बिल्डरचा वापर यामध्ये केला गेलेला आहे. तर मी एवढं सांगू इच्छितो प्रेक्षकांना, आज महाराष्ट्रभर आपल्याला शेतकरी बांधव पाहतायत, आपलं जे इको नॅनो तंत्रज्ञान आहे, इको नॅनो तंत्रज्ञान हे रेस्टिंग पिरियड पासूनच काम करायला सुरुवात करतं. तर तसा जर विचार केला तर काडी तयार करण्यापासून ते हार्वेस्टिंग करण्यापर्यंत आपण पूर्णपणे काम करतो. आपलं कामच आहे जमिनीवरती समृद्ध माती तरच शेती हे अभियान घेऊनच कंपनी गेल्या 10 वर्षापासून काम करत आहे. माती समृद्ध होते, मालही समृद्ध होतो. जोपर्यंत माती समृद्ध होत नाही तोपर्यंत कुठलंही पीक जोमदार येणार नाही, याच्यावरतीच आपण काम करतो. तर मी इंगळे दादांना विचारू शक्यतो की दादा मला सांगा, हे तुम्ही हे जे तंत्रज्ञान वापरले समाधानी आहात? भरपूर समाधानी आहे. बाकीच्या आमच्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे, एकदम अतिउत्तम त्यांनी वापरलंच पाहिजे. सगळ्यांनी हे तंत्रज्ञान सगळ्यांनी वापरलंच पाहिजे. धन्यवाद दादा, धन्यवाद. समृद्ध माती तर शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil.